नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आता 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया येणार आहे. तर या अक्षय तृतीये दिवशी तुम्हाला असे काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायला नाही जमलं किंवा जरी जमलं तरी ही एक महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तू या दिवशी तुम्हाला खरेदी करायची आहे. जर ही या दिवशी तुम्ही खरेदी केली तर तुमच्या 7 पिढ्यांपर्यंत पैसा असेल, सोनं नाणं असेल, कमी पडणार नाही. एवढा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. आत्ताच पंडित मिश्रा यांनी त्यांच्या शिवपुराण या कथेमध्ये हा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. तर मित्रांनो, उपाय काय आहे शेवटपर्यंत नीट व्यवस्थित ऐका. कोणती वस्तू या दिवशी तुम्हाला खरेदी करायची आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी इथे पुढे सांगणार आहे. आणि जरी तुम्ही सोनं नाणे खरेदी केलं, हे अत्यंत शुभ असते या दिवशी खरेदी करणं. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला कशा पद्धतीने त्याची पूजा करायची आहे ते देखील मी इथे सांगणार आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया याचाच अर्थ काय असतो? अक्षय म्हणजे तुम्ही जे काही एखादी वस्तू खरेदी करता ती अक्षय स्वरूपात तुमच्याजवळ राहावी किंवा हमेशा तुमच्या जवळ ती राहिली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सोनं नाणं घर खरेदी करत असता, त्यासाठी जर योग्य मुहूर्त बघितला नाही किंवा योग्य वेळ बघितली नाही तर ती वस्तू आपल्याजवळ जास्त काळ टिकत नाही. म्हणजेच काय, जर आपण सोनं खरेदी केलं तर आपल्याला आजारपणात असेल किंवा कर्ज झालं, घरावरती लोन चढवलं आहे, त्याचं व्याज आहे, यासाठी आपल्याला ते कुठे ना कुठे गहाण ठेवावं लागतं, मोडावं लागतं. तर मित्रांनो, हेच होऊ नये म्हणून आपल्याला अक्षय तृतीये दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशीचा मुहूर्त बघितला जात नाही. अत्यंत शुभ योग या दिवशी जुळून आलेले असतात आणि अक्षय तृतीयेला रवी योग असेल, गुरु योग असेल, पुष्पयोग असेल, हे अशा प्रकारचे योग जुळून येत असतात. आणि या दिवशी केलेलं कार्य असेल, कोणती सेवा असेल, कोणती प्रार्थना असेल, ती आपल्याला फलदायी ठरत असते. आणि आपल्या घरातसुद्धा जर अशा सेवा तुम्ही या दिवशी केल्या, आपल्या पितरांसाठी या दिवशी सेवा करायच्या असतात, त्याचं लाख गुणा फळ आपल्याला मिळत असतं. या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी तुम्हाला मी काही उपाय देखील सांगणार आहे. तर मित्रांनो, अक्षय तृतीया हा उन्हाळ्यामध्ये येणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा वैशाख महिन्यात येत असतो आणि वैशाख महिनासुद्धा अत्यंत पवित्र महिना आहे. मित्रांनो, प्रत्येक महिन्याचं वेगवेगळं असं स्थान आहे. प्रत्येक पूजेचं जसं वेगवेगळं स्वरूप आहे, तसेच प्रत्येक उपाय देखील वेगवेगळे पद्धतीने आपण करत असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला वैशाख महिन्यातील ही अक्षय तृतीया आहे, ही लाभदायक जर करून घ्यायची असेल तर ही एक वस्तू तुम्हाला बाजारातून या दिवशी खरेदी करणं भाग आहे किंवा खरेदी करावीच लागेल. कारण ही माता राणीची अत्यंत प्रिय अशी वस्तू आहे. जर तुम्ही ही वस्तू खरेदी करून तुमच्या तिजोरीमध्ये या दिवशी ठेवली तर तुम्हाला दुगणित फायदा याचा होणार आहे. तुमच्या घरी धन खेचून घेण्याची ताकद किंवा क्षमता या एका वस्तूमध्ये आहे. पण ही वस्तू तुम्हाला प्रभावित करावी लागेल किंवा त्यामध्ये दैवी शक्ती तुम्हाला निर्माण करावी लागेल. आपण एखादी वस्तू जेव्हा घेतो तेव्हा त्या वस्तूला तुम्हाला चालना द्यावी लागत असते. तुम्ही कोणतीही वस्तू जर देवाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, मंदिरातून डायरेक्ट घेऊन घरामध्ये आणू नाही शकत. कारण त्या मूर्तीला 1000 लोकांनी हात लागलेले असतात. नकारात्मकताने भरलेली ती मूर्ती असते. पण जेव्हा तुम्ही त्या मूर्तीवरती अभिषेक करता, मंत्र जाप करता, तेव्हा त्या मूर्तीमध्ये ती चैतन्यता, ती शक्ती निर्माण होत असते आणि तेव्हा ती आपल्या घरामध्ये कार्य करायला चालू करत असते किंवा त्यामुळे आपल्याला सिद्धी प्राप्त होत असते, आपल्याला समृद्धी प्राप्त होत असते. आणि तेव्हाच ती जी वस्तू आहे ती सिद्धियुक्त वस्तू असं आपण तिला म्हणू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी भलेही सोनं नाणं खरेदी करायला नाही जमलं तरी तुम्हाला बाजारातून फक्त 7 कवड्या, पिवळ्या कलरच्या कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. जर मित्रांनो तुमच्याकडे घरामध्ये कवड्या असतील, त्या थोड्याशा खंडित झाल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या कवड्या तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आहेत. अक्षय तृतीयेला तुम्ही कृपया करून 7 कवड्या घरी घेऊन नक्की या. एका तांदळावरती त्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्यावरती हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला लावायची आहे. 2 वेलची, 2 लवंगा, 2 हळकुंड असं तुम्हाला त्याच्यावरती अर्पण करायचं आहे. कारण माता राणीला वेलची, हळकुंड हे अतिशय तिला प्रिय असतात. आणि असं ठेवल्यानंतर तिची मनोभावी तुम्हाला पूजा करायची आहे. तुमच्याकडे चांदीचा कॉईन घरामध्ये असेल तर तो साफसुथरा करून त्याला हळद कुंकू लावून त्या चांदीच्या कवड्यावरती तिथे तुम्हाला तो चांदीचा शिक्का असेल, कॉईन असेल तो ठेवायचा असेल किंवा जर बाजारातून नवीन तुम्ही खरेदी करून या दिवशी आणला असेल तर तो देखील तिथे ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. तर मित्रांनो, अशी पूजा केल्यानंतर तुम्हाला
एक तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे माता राणीसाठी. त्यात 2 लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुमची जी काही मनोभावी इच्छा आहे, मनोकामना आहे, तुम्हाला मोठं घर हवं आहे, तुम्हाला सोने चांदी हवं आहे, तुम्हाला पैसा हवा आहे, जी काही तुमची मनोकामना आहे ती त्या माता राणीला तुम्हाला मागायची आहे. असं केल्याने तुमची हर एक मनोकामना पूर्ण होत असते. कारण अक्षय तृतीयेला जर कोणी हा उपाय, कवड्यांचा उपाय केला तर तो नक्कीच फलदायी ठरत असतो आणि माता राणी त्या व्यक्तीवरती अतिशय प्रसन्न होत असते. तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला जेव्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो, शुभ मुहूर्त, त्या वेळेतच तुम्हाला करायचा आहे. जेव्हा सिद्धियोग आणि शुभयोग या वेळेतच तुम्हाला हा उपाय करणं खूप लाभदायक ठरणार आहे. तसं तर अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आपण समजला जात असतो. पण हा उपाय तुम्हाला शुभ मुहूर्तातच करायचा आहे. दिवसभर केला तरीही काही हरकत नाही. त्यानंतर या दिवशी एका पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे. शुद्ध तांब्या पाण्याने भरलेला घ्या. त्याच्यात थोडं कच्चं दूध टाका, थोडी साखर टाका, थोडे तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हळद कुंकू घेऊन तुम्हाला या तांब्याचं जल तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ओतायचं आहे. ते आपल्या पूर्वजांसाठी असतं. कारण की अक्षय तृतीयेला आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी काहीतरी दान करायचं असतं किंवा त्यांची सेवा आपल्याला करायची असते. ओम पितृदेवाय नमः. आपल्या पितरांचं स्मरण करून आपण त्यांची पूजा करत आहोत किंवा त्यांना स्मरून आपण त्यांची सेवा करत आहोत असं त्यांना सांगायचं आहे. अगरबत्ती असेल किंवा दिवा असेल तिथे तुम्हाला लावायचा आहे. पूजा करायच्या आधी लावायचा आहे आणि मग त्यांना अर्घ्य द्यायचा आहे. कारण की अग्नीच्या साक्षीनं जी आपण पूजा करत असतो किंवा कोणती सेवा करत असतो तीच गृहीत धरली जात असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अशी सेवा ही दिवा लावल्यानंतरच करायची आहे. असं पूर्वांच्या नावाने या दिवशी जर अक्षय तृतीयेला तुम्ही सेवा केली तर तुमचं कितीही मोठी पाप असू द्या त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळत असते. म्हणजेच काय, की तुमचं जर कितीही मोठं तुमच्या मागे पितृदोष लागलेला असेल, तुम्ही खूप प्रकारच्या ज्या काही सेवा आहे त्या करून थकला असाल किंवा खूप प्रकारचे तुम्ही होम हवन पितृदोष घालवण्यासाठी केले असतील, सारं काही करून थकला असाल, तर ही एक अत्यंत प्रभावीशाली सेवा ती फक्त अक्षय तृतीयेलाच तुम्हाला सायंकाळच्या वेळेत ही करायची आहे. ही अत्यंत लाभदायक आहे आणि पितृदोष नक्कीच तुमचा कमी होणार आहे. दुसरं म्हणजे की तुम्ही जरी नवीन एखादी वस्तू किंवा नाणं खरेदी करून आणलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या कवड्या असतील किंवा माता राणीसाठी ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंवरती ती तुम्हाला वस्तू ठेवायची आहे. तिला हळद कुंकू लावायचं आहे आणि मग ती वस्तू आपल्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. तिची व्यवस्थितरित्या पूजापाठ झाला पाहिजे. माता लक्ष्मीचं स्तवन असेल, स्तोत्र असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये ती प्रभावित करायची आहे आणि मग तुम्हाला त्या कवड्यासुद्धा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत. की कोणतीही गोष्ट बाहेरून आणली की लगेच ती सिद्धी होत नाही, त्याची तुम्हाला त्यामध्ये सिद्धी निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठीच तुम्हाला या सारे स्वच्छ धुवून त्यांना पंचामृतनी स्नान घालून मग त्या कवड्या एका तांदळावरती किंवा स्वच्छ कपड्यावरती मांडून त्याला हळद कुंकू, अक्षदा, वेलची, लवंगा, हे असं तुम्हाला सर्व करून फुलं वाहून माता लक्ष्मीला कमळाची फुलं खूप प्रसन्न करणारी असतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी कमळाची फुलं ही आवर्जून त्या दिवशी तुम्हाला अक्षय तृतीये दिवशी त्याच्यावरती घालायची आहेत. आणि अशा प्रकारचा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच या दिवशी तुम्हाला लाभदायक आणि फलदायी ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या धनामध्ये वाढ व्हावी, तुमच्याकडे लक्ष्मी येत राहावी आणि आहे ती लक्ष्मी 7 पिढ्यापर्यंत तुमच्याजवळ तशीच्या तशी राहावी, तर मित्रांनो, हा कवड्यांचा उपाय नक्की करा. अक्षय तृतीयेला 7 कवड्या नक्की घरी घेऊन या. तर अशी होती आजची ही माहिती. ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.